एवढ्या उन्हाचं मरत स्टँडवर चाललं. सो हाय गाईज, आज मी रेस्ट हाऊसला चालले आहे माझ्या फ्रेंड्सबरोबर. मला खूप म्हणजे खूप वेळ झाला आहे. माझ्या घरचे मला लावून देत नव्हते कारण की मी आजारी होते, पण मी माझ्या मैत्रिणींबरोबर जाणारच. पप्पांच्या पाशी खूप रडले, मनवलं, त्यांना विनंती केल्या. तर माझ्या डोळ्यातलं पाणी बघून पप्पा जा म्हटले. त्यांना भाग पाडलं मी थोडक्यात. स्टँडवर न्यायला मला राजा आलेली. मला गेल्या तिनं मस्तवानी कुल्फी घेतली. खूप छान काळजी घेत होती माझी ती. आणि माझ्या हातातली बॅग घेतली. चल म्हटली, चालवत नाही तुला डोंगरात. म्हटलं काय आहे या डोंगरात, रेस्ट हाऊस कुठे दिसेना झाले. मग रेस्ट हाऊस सापडले यार, कुठेतरी दिसलं ना. तसं काय मला यायला खूप वेळ झाला होता, त्यामुळे सगळ्यांनी बिर्याणी करून खाऊन बसले होते. वाव, किती छान फुलं आहे. मी बरोबर करतो. पाटील तिकडे. मी यायच्या अगोदर ह्यांचा कार्यक्रम झालेला जेवायचा. शिटी यार, हे मिस केलं बघा. मी आजारी पडली नसते ना की ह्यांच्याबरोबर जेवली असते मस्तवाले. सकाळी लवकर गेली असती, एवढी दुपारची दगदग झाली नसती. वाव, ही साक्षी पाटील. काय राव. हे बिर्याणी तयार करायच्या अगोदर दाखवलं तुम्हाला. आता हे बिर्याणी कशी करतात बघा. थर वगैरे खूप छान लावतायत. हे ऋतुजा ठाकूरने सगळं केले, म्हणजे आमची मैत्रीणच आहे ती. खूप छान अशी बिर्याणी बनवते ती. सगळ्यांचंही बघून तोंडाला पाणी सुटलेलं. यार कसं भारी असं अजून मला आठवते त्याची चव. खूप छान पद्धतीनं ऋतूनं केलं होतं बिर्याणी. माझ्याकडे कलर होता पण मला यायला वेळ झाला, त्यामुळे मी काही कलर आणू शकले नाही. ती म्हणलेली पोरगी हीच ती. ह्यानी हा तो माणूस आहे ज्याने एकट्याने 2 नारळ सोडलेले आहेत. हॅलो गाईज, आज आम्ही आलेलो आहे फार्म हाऊसला. ही अशी बघत आहे जशी की हिला काही माहितीच नाहीये. हा आमचं चॅनल आहे, तर तुम्हाला आमची चला कुणाला नाही तर वैष्णवीला तरी माझी आठवण झाली ब्लॉगसाठी. तयारी करतोय आणि आता जस्ट आम्ही बिर्याणी करायला घेणार आहे. आणि हे आहे आमचं फार्म हाऊस आणि हे आमचा गर्ल्स. ए बघा इकडं, से हाय. अशा तऱ्हेने ह्यांनी बाहेर चूल केली होती. बाहेर चूल पेटवायचा प्रयत्न करत होते, पण त्यांचा काही प्लॅन सक्सेस झाला नाही. गॅसवरतीच केलं सगळं आणि खायला बसल्यात. अशा तऱ्हेने गाणी ऐकत आम्ही जेवत आहोत. आणि प्रार्थना माने खूप छान पद्धतीने सगळ्यांना बिर्याणी वाढत आहे. सगळ्यांचं आपापलं काम चालू आहे. जाण्याचे जर ताव मारायला लागले. मग खाऊन घेऊन आम्ही आलो स्विमिंग पूलपाशी आणि म्हणलं सगळा व्हिडिओ करूया. मोबाईल मस्त लावला मी डान्स करायला लागलो. मला प्रॅक्टिस आधी चालू आहे, नंतर नाही मस्त व्हिडिओ तयार झाला.
तर अशा तऱ्हेने संध्याकाळीचा आम्ही मस्त माईक घेतला आणि गाणे म्हणायला सुरुवात केली. तर श्रुतीचा आपण आवाज ऐकू. तर माझ्या हातात माईक दिल्याने स्वतः सगळी गाणी म्हणत बसले ती. मला काय गाऊनच देत होतो कोण. मी तर असं विचार करत बसले कुठलं गाणं म्हणू. डोकं माझं गरागरा फिरवलं आणि जरा म्हणलं सगळ्यांना थांबा. अशा तऱ्हेने माझा फराडा आवाज ऐकून सगळ्यांना काय वाटलं काय माहिती. सगळी माझ्याबरोबर गाणं म्हणायला लागली आणि टाळ्या पण थोड्या जणांनी वाजवली. जब गरीब तू था एक जन्नत सा था ये जहां, वक्त की रेत पे मुझ मेरे नाम सा लिख छोड़ गया तू कहा हमारी. तर अशा तऱ्हेने आम्ही खूप डान्स केला आणि बॅगा वगैरे भरल्या होत्या. म्हणलं जाताना शेवटचा डान्स करून जायलाच पाहिजे ना. नाचलो आणि आपापल्या घरी चाललो. तर सगळे भेटू आपण नंतरच्या व्लॉगमध्ये. बाय.